च्या मोर्चावरती गोलंदाज ओव्हर नंबर प्रथमच अमित. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. राईट हॅम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अक्षरशः सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूंना सन्मान द्यायचा असतो आणि मात्र खराब चेंडूंचा खरपूस समाचार घ्यायचा असतो. हे सूत्र मैदानावरती आपण पाहतोय. पहिला चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावरती लोअर फुल टॉस जरूर होता, परंतु त्याला सन्मान दिलाय. पहिला चेंडू मात्र देवाला. नंतर बघूया. यावेळेस चेंडूवरती बॅटची काहीशी इनर एज लागली होती, बॉडीवरती पायावरती चेंडू अदलला. त्याच नंतर विकेट किपरने चांगल्या प्रकारे गॅदर्ड केलाय चेंडू. दुसरा चेंडू सुद्धा इथे डॉट आलाय. अमितची गोलंदाजी इथे मात्र बहरत असताना पाहायला मिळतोय. दोन चेंडूंचा खेळ मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजीसाठी आलाय पंचांच्या डावीकडून. हा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू लॉर फुल टॉस पद्धतीचा होता. वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये वन बाउन्स चौकार पाहायला मिळालाय. यावेळेस चेंडूवरती उडवलाय अक्षरशः डीप मिड विकेट क्लिअर करणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावरती. पहिले 2 चेंडू पाहायला गेले तर गोलंदाजाच्या नावावरती, नंतरचे 3 चेंडूवरती आक्रमण चढवलंय. आपल्या टप्प्यामध्ये चेंडू आल्यानंतर थेट कार्यक्रम केलाय आउट ऑफ द ग्राउंड षटकार. चांगला फटका पाहायला मिळतोय. आणखीन एक मोठा फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत सिंगल धाव. बॅटमधून सुमधुर साऊंड होता. बॅटमधून चांगल्या प्रकारे कनेक्शन होत होतं, परंतु तिथे मात्र केवळ एक धाव. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त होतंय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण आणि मात्र बिनबाद 17 धावा. अक्षरशः चांगली सुरुवात म्हणता येईल साईनाथ मांडवा या संघाची. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगलं असं रणनीती म्हणता येईल साईनाथ मांडवा संघाचा. आपण विचार केला तर 2 चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढले. तो फलंदाज होता मित्रांनो, तो निलेश. निलेशच्या बॅटमधून अप्रतिम फलंदाजी. 6च्या 6 चेंडू तोच खेळला. म्हणजेच काय मित्रांनो, त्याने गोलंदाजाचा आढावा घेतला, 2 चेंडू पाहिले आणि त्याच नंतर त्या गोलंदाजाची कशी वाट लावायची ती वाट त्याने लावून सुद्धा दाखवली. अद्यापपर्यंत काय झालंय, ओव्हर नंबर 2च्या मोर्चावरती गोलंदाज अजिंक्य. जय भवानी सातिर्जे बी या संघाकडून अजिंक्य आलाय. 02 नंबरची जर्सी परिधान करून 2 नंबरची जर्सी परिधान केली. अद्यापपर्यंत चांगली अशी निलेश फलंदाजी करतोय आणि त्याचा साथ निभावण्यासाठी ओमकार जरूर आलाय, परंतु तो काय करतोय बघण्याची भूमिका घेतोय. चांगल्या प्रकारे सामना होत आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन होते, ते हटलं जाते. निर्धारित 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजिंक्य आलाय ओव्हर नंबर 2च्या मोर्चावरती. कशा प्रकारे गोलंदाजी करणार एक हॅम ॲक्शन पाहायला मिळते. लॉंग रनअप आहे आणि मात्र पंचांच्या डावीकडून म्हणजेच काय राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेसचा पहिला चेंडू. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा सन्मान दिलाय. निलेशचं हे वैशिष्ट्य जणू काही आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकातील पहिला चेंडू सुद्धा त्याने सन्मान दिला होता. म्हणजेच काय चांगल्या चेंडूंना सन्मान द्या आणि मात्र खराब चेंडूंचा खरपूस समाचार घ्या. हे सूत्र मैदानाच्या आतमध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय. पुढील चेंडू. पुढील चेंडूवरती मोठा ब्लास्ट. तितकीशी ताकद नाही आहे, उंची जास्त लांबी कमी. लॉंग ऑफ च्या क्षेत्रामध्ये पकडलाय झेल. फर्स्ट विकेट डाऊन बाय साईनाथ मांडवा.
चला मित्रांनो, 17 या धावसंख्येवरती पहिला लागलेला हदरा साईनाथ मांडवा या संघाला. 17 म्हणजेच खतरा, अक्षरशः साईनाथ मांडवाला खतरा दिलाय तो गोलंदाज अजिंक्य याने. यतीन आलाय नवीन फलंदाज वन डाऊन साठी. यावेळेसचा पुढील चेंडू, यावेळेसच्या चेंडूवरती हवेत आहे चेंडू तिथे, परंतु लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. मात्र चांगली अशी फेकी, तोपर्यंत एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये. चांगलं असं संभाषण पाहायला मिळतंय दोन्ही बॅटरमध्ये. हाय हाय कोऑर्डिनेशन चांगलं होतंय आणि मात्र या दोन कॉलिंगच्या आधारावरती या दोन धावा पूर्ण होत आहेत. यावेळेसच्या चेंडूवरती स्लॉट मध्ये आणि त्याला थेट पार्किंग लॉटचा इशारा केलाय. बॅट मधून सुमधुर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. 25 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत मित्रांनो या षटकाराच्या मदतीने. 25 रन्स. पुढील चेंडू, यावेळेसच्या चेंडूवरती आणखीन एक उडवलाय, परंतु या चेंडू मध्ये तितकीशी ताकद आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. आणखीन एक रुबाब. चला मित्रांनो, बॅक टू बॅक 2 6 आपण पाहिलो यतीनच्या बॅट मधून. हलक्यातने स्टेअर केलंय, हा सन्मान दिलाय गोलंदाजाला. अक्षरशः स्वतःकडे स्ट्राईक घ्यायची होती ती यतीन याला आणि मात्र पाहता पाहता दुसऱ्या षटकाचा इथे खेळ पूर्ण होते आणि मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरची स्थिती आपण पाहतोय. एक विकेट डाऊन, 32 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. निर्धारित 4 षटकांचा सामना अद्यापपर्यंत यतीनच्या बॅटमधून 2 घणाघाती ब्लास्ट आपण पाहिले. एक आपण पाहिला लॉंग ऑनच्या डोक्यावरून आणि दुसरा पाहिला तर काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून धिरकावला. तो मात्र षटकारामध्ये रूपांतर. डील मात्र षटकारांमध्येच करतोय तो आणि मात्र सिंगल वरती सुद्धा प्राधान्य दिलंय. शेवटच्या चेंडूवरती सिंगल घेतली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. म्हणजेच काय, गेम पुढे ढकलण्याचं किंवा त्याचा मात्र माइंडसेट दुसरा दिसतोय. अद्यापपर्यंत गेम पुढे चालवण्याचा त्याचा प्रकार मैदानावरती आपल्याला क्रीजवरती पाहायला मिळतोय. नवीन येणारा गोलंदाज ओव्हर नंबर 3च्या मोर्चावरती कल्पेश आलाय. पहिला चेंडू ऑन सेटच्या दिशेने पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. तिथं काहीस थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, ते म्हणजे जय भवानी सातिर्जे ब या संघाकडून. अद्यापपर्यंत साईनाथ मांडवा हा संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. ओमकारला प्रथम स्ट्राईक मिळतंय का, तर हो, ओमकार सलामीला आला होता. अद्यापपर्यंत पहिला चेंडू खेळण्याची त्याला संधी कशा प्रकारे करणार पाहणं गरजेचं आहे. ओमकार आल्या आल्या आपल्या बॅटचा जोहर दाखवण्याचा जरूर प्रयत्न. सेकंड विकेट डाऊन बाय साईनाथ मांडवा. अनिकेत गावंट नवीन जाणारा फलंदाज. स्ट्राईक एंड वरती डावखोरे हाताचा फलंदाज, एक विध्वंसक फलंदाज आहे साईनाथ मांडवा या संघाकडून. त्याच्याकडे देहबोली पाहिली तर मात्र उंचकुरा शरीरयष्टीचा आणि मात्र क्रिकेटला साजेशी बॉडी लँग्वेज पाहायला मिळते. त्याच्या रडारमध्ये जर चेंडू आपण दिला गोलंदाजाने तर त्याला तो सोडणार नाही आहे किंवा तो बक्षणार नाही आहे, असा हा त्याची देहबोली आहे. परंतु आज मात्र या क्रीडांगणावरती सातिर्जेच्या क्रीडांगणावरती कशा प्रकारे त्याचा खेळ पाहायला मिळणार आहे. एक विध्वंसक डावखोरे हाताचा फलंदाज आहे. कशा प्रकारे कैवल्य त्याच्यासाठी गोलंदाजी किंवा व्यूहरचना काय स्ट्रॅटेजी आखतोय. आपल्याकडे ए प्लॅन अनसक्सेसफुल झाल्यानंतर बी सी प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. पुढील बॉल
यावेळेस चेंडू हलक्यात स्टेअर केलंय गलीच्या क्षेत्रामध्ये, तिथे मात्र पाहायला गेलं तर बिहाइंड द विकेट लॉंग स्टॉप एरियामध्ये घोषांकित परिसर आहे, घोषांकित क्षेत्र, वन डिक्लेअर स्वरूपात धाव येईल. 180चं मैदान आहे, 360 डिग्रीचं मैदान असतं. तर मित्रांनो सिंगलचं कन्व्हर्जन डबल किंवा चौकार सुद्धा गेला असतं, परंतु जर आणि तरला क्रिकेटमध्ये थारा नाही आहे. आणि मित्रांनो जर आणि तर शिवाय क्रिकेट सुद्धा नाही आहे. पाहायला गेलं तर धावफलकावरची स्थिती 2 विकेट डाऊन, 34 रन्स. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. काहीशी बॅटची इनर एज लागली होती थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्र काहीसं बंद आहे, तिथे मात्र 1 धाव, 33 धावा, माफ करा 35 धावा, चुकीची दुरुस्ती, 35 धावा धावफलकावरती लागल्यात. अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी, 2 चेंडू चांगल्या लेंथवरती. यावेळेस चेंडूवरती मोठा ब्लास्ट करायचा होता, परंतु तिथे लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये काय घडतंय मित्रांनो, एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये. म्हणजेच काय सहजगत्या जणू काही क्रिकेटच्या या खेळामध्ये बाय वन गेट वनची किराणा मालमध्ये जशी काही ऑफर चालू होती ना, ती मात्र मैदानावरती चालू होती. असं मात्र जारी ऑफरचा फायदा घेतलाय तो मात्र दोन्ही बॅटरने. यावेळेस चेंडूवरती हेलिकॉप्टर शॉट उडवण्याचा प्रयत्न, 1 बाउन्स, काहीसा पायाचा आधार घेतलाय. क्रिकेटमध्ये फुटबॉल सुद्धा खेळलं जातंय, तोपर्यंत सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये पाहता पाहता तिसऱ्या षटकाचा खेळ इथे पूर्ण. आणि मात्र धावफलकावरची स्थिती 2 विकेट डाऊन, 39 रन्स. चांगली धावसंख्या म्हणता येईल अद्यापपर्यंत या षटकामध्ये. पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी कैवल्य यांनी केली, त्याने मात्र 7 धावा, माफ करा कल्पेश यांनी केली, आणि मात्र त्याने 7 धावा खर्च करून 1 विकेट सुद्धा त्याच्या नावावरती राहिली, आणि मात्र 7 धावा खर्च केल्या. कल्पेश चांगली गोलंदाजी, माफ करा कैवल्य बोललो परंतु कल्पेश त्याचं नाव, चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. जय भवानी सातिर्जे ब या संघाकडून नवीन येणारा गोलंदाज, भैरवीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन अजय, माफ करा अजित अगरे गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतोय. 39 धावा, काहीसा त्याच्याकडे अनुभव आहे, अनुभवी खेळाडू आहे. आणि मग पाहायला गेलं तर कशा प्रकारे हा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, पहिला चेंडू, धीम्या गतीचा चेंडू, फ्लाईट दिली होती, फलंदाजाला आमंत्रण दिलं होतं, आ बैल मुझे मार, परंतु अलॉंग द कार्पेट ऑन साईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे पुन्हा एकदा एकेरी धावीचं रूपांतर दुहेरी धावीमध्ये झालंय. 2ची वाढ, धावफलक जाऊन पोहोचते ते 41 रन्स. फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस. चौथ्या षटकाचा खेळ, दुसरा चेंडू. यावेळेस चेंडूवरती उडवायचा होता, शॉर्ट आर्म पूल केलाय, 1 बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय डीप स्क्वेअर लेग तैनात करणारा, क्लिअर करणारा, 1 बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. ने 45 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. यावेळेसच्या चेंडूवरती यू मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, लाकूड तोड गोलंदाजी, कम ऑन डी. चला मित्रांनो, 3 गडी बाद झालेत साईनाथ मांडवा या संघाचे. नवीन जाणारा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल ऋतिक. यावेळेसचा चेंडूवरती पाहायला गेलं तर त्रिपलाची बाद केलं, यष्टी उद्ध्वस्त केली गोलंदाजाने. यावेळेसचा चेंडू चांगल्या प्रकारे ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता, हलवार गतीने फ्लाईट दिली होती, आणि मात्र त्या फ्लाईट वरती फलंदाज चकलेला नाही आहे ऑन साईडच्या दिशेने. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत पुन्हा एकदा
एकेरी धावीचं रूपांतर दुहेरी धावामध्ये, म्हणजेच काय 2ची वाढ, धावफलक जाऊन पोहोचते 47 धावा, 47 रन्स इन स्कोर कार्ड. शेवटचे मित्रांनो 2 चेंडू शिल्लक आहेत. पूर्वार्धाच्या खेळामधील हा चेंडू कितीही मोठा मारला फटका तरी बिहाइंड द विकेट काय, केवळ आणि केवळ सिंगल धाव. घोषांकित क्षेत्र आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, फ्रंट ऑफ द विकेट खेळावं लागेल. मैदानाच्या सिच्युएशन नुसार इथे मात्र आपली खेळी सजवावी लागणार आहे. 48 धावा धावफलकावरती लागल्यात. षटकातील मित्रांनो अंतिम चेंडू इथे मात्र शिल्लक असणार आहे. पूर्वार्धाच्या खेळामध्ये अतिशय सुंदर असं नीटनेटकं नियोजन आणि दमदार आयोजन जय हनुमान क्रीडा मंडळ सातिर्जे च्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू बॅटची पॉइंटच्या क्षेत्रामध्ये अक्षरशः वीरेंद्र सेहवागची आठवण हवा इथे ताजा झाली होती, परंतु तिथे झेल निसटला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण आणि मात्र या 2 धावेच्या मदतीने पाहायला गेलं तर धावफलक जाऊन पोहोचते 50 अप, म्हणजे 50 झाल्यात. 51 धावा बनवायच्या आहेत. पूर्वार्धाचा खेळ इथे पूर्ण आणि मात्र उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय घडणार, काय बिघडणार याचं ध्येय किंवा याचं डोल्याचं पृथक्करण करण्यासाठी मी घेऊन चलतोय माझे साथी समालोचक गुरुवर्य सौरभजी भुरे यांच्याकडे. धन्यवाद. तोपर्यंत डीजे मास्टरला देऊया सुमधुर संगीत ऐकवण्याची संधी. आज मेगा फायनलचा दिवस आहे. चला साईनाथ मांडवा लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण आज दिवस अंतिम आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. यानंतर आपण सेकंड राऊंडचा सामना खेळवणार आहोत. याची सुद्धा नोंद घ्या. विजेत्या संघाने याची नोंद घ्यायची आहे की आपल्याला सेकंड राऊंड इथे लगेच खेळवायचा आहे. जय हनुमान डिंगडॉंग सातिर्जे हा संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेला आहे. डिंगडॉंग संघाचे बरेचसे खेळाडू नक्कीच येथे मैदानावरती आहेत. सुयोग राऊत संघाचे कर्णधार आहेत आणि आपल्या पूर्ण ताकदीनिशी येथे मैदानावरती उतरतील. पहिल्या सामन्यामध्ये रोहन भगत येथे सामनावीराचे मानकरी ठरले. दुसऱ्या सामन्यामध्ये सागर बोळे सामनावीराचे मानकरी ठरले. तर आज मात्र एक चांगल्या लढती पाहायला मिळतील. पहिल्या दिवशी जय हनुमान फकीरपाडा, दुसऱ्या दिवशी BCC अगरसुरे, तिसऱ्या दिवशी कनकेश्वर जिराट, चौथ्या दिवशी जागृती थळ असे संघ 4 संघ सुपर 6 मध्ये पोहोचलेत. आज मात्र 2 संघ सुपर 6 मध्ये पोहोचणार आहेत. तर क्वार्टर फायनलचा यापुढे होणारा सामना आहे जोगेश्वरी माता आवास विरुद्ध टायगर लेन सासवणे. हे आज दिवसभरातील काही सामने आपण या मैदानावरती पाहणार आहोत. या स्पर्धेमधलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 55,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 30,000 रुपये, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 18,000 रुपये, चतुर्थ 5व्या आणि 6व्या क्रमांकासाठी
प्रत्येकी 11,000 रुपयांचं येथे पारितोषिक दिलं जाईल. ही सर्व चषक कुमार शिवार्थ साहिल राऊत यांच्याकडून संदीपजी राऊत यांनी येथे ही चषक सर्व दिलेली आहेत. मालिकावीरासाठी सायकल कुमार साई जितेंद्र परब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. उत्कृष्ट फलंदाज स्वर्गीय मनोहर विठ्ठल तळेकर यांच्या स्मरणार्थ सौ संस्कृती संदीप पवार. उत्कृष्ट गोलंदाज स्वर्गीय दत्ताराम गणेश पवार यांच्या स्मरणार्थ कुमार शौनक संदीप पवार यांच्या माध्यमातून, तर षटकार किंगचं पारितोषिक कुमार अन्वय संदेश पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. चला सामन्याला सुरुवात करा मित्रांनो. आज वेळ खूप कमी आहे, वाजलेत बघा 11:15 वाजलेले आहेत. अजून एकही सामना संपलेला नाहीये. सेकंड राऊंडचा सामना यजमान संघाविरुद्ध असणार आहे, याची नोंद घ्या. चला साईनाथ मांडवा स्पीडअप करा. साईनाथ मांडवा संघाला विनंती आहे, चला जरा स्पीडअपने खेळा. एकूण टार्गेट आहे पूर्वार्धाच्या खेळामध्ये 50 धावा बनवल्यात. 51 धावांचं टार्गेट येथे जय भवानी सातीर्जे बी या संघासमोर ठेवलं आहे. कल्पेश वाईम आणि त्याच्या जोडीला फलंदाज रोहन राऊळ. ऋषिकेश बने यांचे खास मित्र रोहन राऊळ, परम मित्र. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर काल रोहन यांनी सुद्धा पारितोषिक लावलं होतं ऋषिकेश बने यांच्यासाठी. मैदानावरती जर उतरले असते तर तब्बल 5,000 रुपये त्यांना मिळाले असते. ऋषिकेश बने यांनी एखादा घराचा प्लॅन जर बनवला असताना तरी तेवढे पैसे मिळाले नसते, पण इथे ग्राउंडवरती उतरल्यानंतर तेवढे पैसे मिळाले असते, कारण ती त्यांची मैत्री आहे. काल दिवसभर मात्र ते गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये खूप कमी प्रमाणात पाहायला मिळाले. आत्तापर्यंत पहिल्यांदाच असं घडलं, कारण गेले 3 दिवस त्यांनी चांगलं गुणलेखन केलं. चला मॅच चालू करा, मॅच नका थांबू, कारण आधीच उशीर झालाय. आधीच इथे 10:15 पर्यंत स्पर्धा सुरू होणं गरजेचं होतं, परंतु तीच स्पर्धा इथे मात्र 11:15 पर्यंत सुरू झाली आहे. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर मंडळींचं येथे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय या शानदार मैदानावरती. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून भारत मातेसाठी शहीद झालेल्या सर्व वीर बांधवांना मानवंदना देऊन येथे जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी सौरपुरे नवगाव मनपूर्वक स्वागत करतोय. अनिकेत गोलंदाजीसाठी पहिला चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेट. पहिल्या चेंडूवरती कल्पेश मात्र या चेंडूवरती बीट झालेत. डिक्लर स्वरूपाची येथे मात्र 1 धाव मिळेल. धावसंख्या पहिली धावफलकावरती नोंदवली गेली आहे.
राईट आर्म राऊंड विकेट. पुढील चेंडू या षटकातील. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिलाय. ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला हा चेंडू. 51 धावांची गरज आणि या 51 धावांची गरज असताना एक चांगली ठोस सुरुवात मिळणं गरजेचं आहे. साधारण आपण पाहिलं तर 13च्या सरासरीने जवळपास धावा इथे बनवणं गरजेचं आहे. बघूया ती गरज इथे कल्पेश आपल्या बॅटच्या सहाय्याने पूर्ण करणार का. यावेळचा चेंडू फुल टॉस होता. प्रॅक्टिस पासून दूर आहेत कल्पेश, त्यामुळे आपण पाहिलं तर चेंडू बॅटवरती येत नाहीये. या अगोदर आपण पाहिलं जय भवानी साथीच्या संघाचा कल्पेश एक स्ट्रायकर गोलंदाज होता, महत्त्वाचा गोलंदाज होता, चांगली बॅटिंग करायचा, परंतु कामानिमित्त थोडेसे प्रॅक्टिसपासून ते दूर आहेत आणि त्यामुळे येथे मात्र थोडासा दबाव जरूर कल्पेश यांच्यावरती वाढत चाललाय. पुढे चेंडू अनिकेत यांचा. या चेंडूवरती मात्र कनेक्शन चांगलं झालंय. चेंडू गॅपमध्ये मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, चौका. चौकार येतोय. धावसंख्या 5 वरती पोहोचली. 2 चेंडूंचा खेळ येणं अद्याप बाकी आहे. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाज पुढील चेंडू. यावेळचा चेंडू फुल टॉस. चेंडू गॅपमध्ये आहे. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला चीर करत पार करत चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. धन्यवाद. बॅक टू बॅक 2 खणखणीत दणदणीत असे चौकार येत आहेत. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 9 धावा. राईट आर्म राऊंड विकेट अनिकेत षटकातील. पुढील चेंडू घेऊन कल्पेशने खेळलेला फटका. पुन्हा एकदा चेंडू गॅपमध्ये आहे. क्षेत्ररक्षक मात्र काऊ कॉर्नर मध्ये तैनात आहेत. दुसरी धाव या चेंडूवरती आरामात पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ऋषिकेश बने सांगतायत 9 लॉस 11 धावा. 11 रन्स विदाउट लॉस फर्स्ट ओव्हर इन अ कंप्लीट. तसेच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं चौकार किंगसाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज आहेत ते कुमार दक्ष अनिल घाणेकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. तसेच स्पर्धेसाठी लागणारे चेंडू अमितजी मात्रे सूरज स्पोर्ट्सचे मालक तसेच हर्षलजी ठाकूर यांच्या माध्यमातून हे चेंडू देण्यात आलेले आहेत. इतर आर्थिक स्वरूपात ज्यांनी ज्यांनी सहकार्य दिलं आहे त्या सर्वांचं खऱ्या अर्थानं मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. एके लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून आपण ही यूट्यूबवरती स्पर्धा पाहतोय. कुठेही जाऊ नका. एके लाईव्ह स्पोर्टला नक्कीच येथे सर्च करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला येते मात्र विसरू नका. आपल्या मराठी माणसाचा चॅनल आहे, हक्काचा चॅनल आहे, आपल्या अलिबागचा चॅनल आहे. बळतो सामन्याकडे गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने. रोहनने खेळलेला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. पुल मारण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन प्रॉपर नाहीये. एकच धाव या चेंडूवरती मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. धावसंख्या 1 ने वाढेल 12 वरती पोहोचली आहे. दुसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज ऋतिक. ऋतिक गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू येथे चांगला फेकलाय. लेग साईडच्या दिशेने आपण 4 खेळाडू पाहतोय तर ऑफ साईडच्या दिशेने 5 खेळाडू येथे ऋतिकने तैनात ठेवलेत. बघूया चेंडू. यावेळचा चेंडू स्लोवर वन. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचलेले नाहीयेत. तत्पूर्वी येथे मात्र 2 धाबा आरामात पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या मध्ये बदल होईल. धावसंख्या 14 वरती पोहोचली आहे. 14 रन्स 14 धावा धावफलकावरती आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने येथे ऋतिक गोलंदाजी करतोय. साईनाथ मांडवा विरुद्ध जय भवानी सातीरचे बी या 2 संघांमध्ये येथे सामना रंगतोय. जय भवानी सातीरचे संघ परवाच्या दिवशी येथे मात्र
अगदी ती निराशाजनक त्यांना पराभव मिळाला होता. 12 चेंडूंमध्ये 13 धावा त्यांना काढता आल्या नव्हत्या. कारण येथे परफॉर्मन्स पहिल्या 2 षटकांमध्ये चांगला झाला होता, परंतु येथे मात्र पियुष येथे मात्र बाद झाला आणि त्यानंतर सामना थोडासा फसला. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे कारण चेंडू येथे अगोदरचा डॉट आलाय. पुढे चेंडू, यावेळचा चेंडू मात्र खराब. डाऊन द लेग स्टंप, वाईटचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्या पोहोचेल 15 वरती. 15 रन्स, 15 धावा विदाउट लॉस. कल्पेश वाईम येथे मात्र आक्रमकतेने येथे त्याला फलंदाजी करावी लागणार आहे. आक्रमकतेचा फलंदाज जरूर येथे सिद्ध करावा लागणार आहे. यावेळचा चेंडू खराब. लेगस्टिकची यष्टी उद्ध्वस्त झाली असती, परंतु नियम सांगतोय लेगस्टिकच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू. ICC नियम क्रमांक 22 अन्वये येथे मात्र वाईटचा इशारा. समीर बबलेसूर उर्फ लस्सी काल आयकॉन खेळाडू आहेत आणि काल कबड्डी पाहण्यासाठी गेले होते, खेळण्यासाठी गेले होते आणि उशीर आलेत. यावेळच्या चेंडूवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फलंदाज येथे मात्र या चेंडूवरती बीट झालेत. येथे अटॅकवरती भर द्यावा लागणार आहे. ज्या पद्धतीने फलंदाज निलेशने कामगिरी केली होती, यतीनने कामगिरी केली होती, त्या पद्धतीची कामगिरी येथे मात्र कल्पेश आणि रोहन या बॅटरला करावी लागणार आहे. थोडेसं संघर्ष करायला गोलंदाज ऋतिक येथे मात्र भाग पाडतोय. ओके, हा चेंडू, यावेळचा चेंडू वाईड लाईन वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, मात्र पंच नाखुश आहेत या चेंडूवरती. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 17 वरती. आव्हान थोडंसं खडतर आहे. जिंकण्यासाठी 51 धावांचं टार्गेट आहे. अजून जिंकण्यासाठी खूप साऱ्या धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडूमध्ये 34ची गरज आहे. मग या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येणं गरजेचं असणार आहे कल्पेशसाठी. यावेळचा चेंडू फुल टॉस. चेंडू गेलाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज कल्पेश वाईम येथे मात्र बाद. निलेश, बघूया इथे मात्र निलेश कामगिरी कशा रीतीने करतायत. रोहन राऊळ यांच्यासाठी पारितोषिक आलंय. गीतेश राऊळ यांच्याकडून पारितोषिक आलंय. प्रत्येक 6 साठी 300 रुपये. ऋषिकेश बने सुद्धा बक्षीस लावणार आहेत, परंतु एक षटकार मारा त्यानंतर बक्षीस लावतील. सन्माननीय नामदेवजी टोपळे येथे सामने पाहण्यासाठी आलेले आहेत. साहिल राऊत यांचे सासरे बुवा येथे सामने पाहण्यासाठी आलेले आहेत, या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी सन्माननीय नामदेवजी टोपळे यांचं इथे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मी विनंती करतोय अजितजी राऊत यांना की आपल्या हस्ते सन्माननीय नामदेवजी टोपले यांचा इथे सन्मान करायचा आहे. तसेच सन्माननीय जितेंद्रजी परब हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यानंतर आयकॉन खेळाडू संदेश धोपावकर म्हणजेच सर्वांचा लाडका लारा बऱ्याच वर्षानंतर 2-3 वर्षानंतर लारा टीमला पुन्हा एकदा जॉईन झालाय, कारण थोडेसे ते कामानिमित्त बाहेर होते. चला मॅच जरा फास्ट स्पीडअपने खेळा, कारण खूप उशीर होतोय मित्रांनो. 11:30 वाजलेले आहेत.
बॉलर कोण आहे? ए दादा बॉलर कोण आहे? रोहनने खेळलेला फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात. विकेटचं पतन होते. पंकजने येथे मात्र विकेट मिळवली आहे. रोहन राहुल येथे मात्र बाद. नेहमी सहकार्य करणारे असे सन्माननीय दिलीपजी राऊत यांचं इथे आगमन होतंय. मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अलिबाग तालुका बैलगाडी हौशी संघटनेचे ते अध्यक्ष तसेच या टीमचे कोच शिवाजी मामा भोळे यांचं सुद्धा आगमन होतंय. त्यांचं सुद्धा इथे मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला जरा स्पीडअपने खेळा. अजून एक सामना, अजून भरपूर सामने आज दिवसभरामध्ये खेळवायचे आहेत. टाईम मित्रांनो आपल्याकडे खूप कमी आहे, याची नोंद घ्या. नुकतीच मंडळाला येथे मोठी देणगी देण्यात आलेली आहे. सन्माननीय जितेंद्र म्हात्रे, सर्वांचा लाडका जितू दादा यांच्याकडून मंडळास तब्बल 33,000 रुपयांची देणगी आलेली आहे. मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद जितू दादा. अशा सहकार्य देणाऱ्या व्यक्तींकडून ही आपल्याला एक चांगली टुर्नामेंट पार पाडण्यास मदत होत असते. यावेळच्या चेंडूवरती टर्न, चांगला टर्न मिळाला आहे. सिमेंटची खेळपट्टी असून येथे मात्र चेंडूला चांगला टर्न मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. 17 धावा, 17 धावा धावफलकावरती. 17 पे खतरा, माफ करा 18 धावा झाले आहेत, माफ करा. यावेळच्या चेंडूवरती हुक मारलाय, मात्र चेंडू गेलाय डिक्लर एरियामध्ये. चला मागे स्वयंसेवक कोणी नाही आहे. लस्सी बबलेसूर, समीर बबलेसूर उर्फ लस्सी. तो काम करतो रे बरोबर. मग बॅटचीज लागली होती, मात्र चेंडू पुढे आत पडलाय. सामन्यामध्ये ते मात्र साईनाथ मांडवा संघाचं वर्चस्व पाहायला मिळतंय. आता मात्र सामना थोडासा निसटलाय. सामना इथे मात्र थोडासा खडतर झालाय जय भवानी सातीरच्या संघासाठी. षटक क्रमांक 3 पूर्ण झाली आहेत. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी आता मात्र 32 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये ते 32 धावा निघल्या जाणार का, निघणार का? गोलंदाज शेवटच्या षटकासाठी आलाय. निखिल, निखिल गोलंदाजीसाठी. राईट आर्म द विकेटने गोलंदाजीसाठी निखिल सज्ज होईल. अभि हा चेंडू निखिलचा, निखिलचा पहिला चेंडू येथे बॅकफुटला जाऊन चेंडू लागदी हलक्या हाताने फटका खेळलाय. धावफलकावरती 1 धाव वाढेल. 20 वरती पोहोचले. आता मात्र सामना थोडासा कठीण स्थितीमध्ये, कारण 5 चेंडूमध्ये 31ची गरज असणार आहे. खूप मोठी धावसंख्या येथे पूर्ण करावी लागणार आहे. यानंतर यजमान संघाची मॅच आपण खेळवणार आहोत. यजमान संघ येथे रेडी राहायचा आहे. यावेळचा चेंडू निखिलचा इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेर. वाईट चेंडूने इथे मात्र धावफलक वाढते. 21 वरती पोहोचली आहे. जय हनुमान डिंगडॉंग सातीरचे टीमला विनंती आहे की आपण इथे व्हॉलेंटियर्स राहायचं आहे, नाहीतर तुम्हाला 3 षटकांचा 2 षटकांचा सामना खेळावा लागेल. डॉट बॉल आलेला आहे. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे.
कारण यावेळचा चेंडू फुल टॉस, मात्र फायदा उचलता आलेला नाही या फलंदाजाला. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या 1 ने होईल बदल. धावसंख्या पोहोचली आहे 22 वरती. 22 रन्स, 22 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी निखिल करतायत. आणखीन एक चांगला चेंडू, चांगला फटका फलंदाजाने खेळलाय, मात्र चेंडूवरती धावा किती मिळणार. चेंडू जाईल सीमा रेषेच्या दिशेने. चौकार आहे का? चौकार. डीजेला संधी. यावेळचा चेंडू येथे मात्र डिक्लेअर एरियामध्ये. पाणी संपलंय. देतो हाय माझ्या बॅगेत. ए मुन्ना त्याला पूर्ण लावलं 4 बॉलला. सन्माननीय श्यामजी कदम यांचं सुद्धा इथे आगमन होत आहे. मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय श्यामजी कदम, मी विनंती करतोय अजितजी राऊत यांना की आपल्या हस्ते श्यामजी कदम यांचा इथे सन्मान सुद्धा करायचा आहे. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. दिलीपजी राऊत यांना मी विनंती करतोय की आपल्या हस्ते श्यामजी कदम यांचा इथे सन्मान करायचा आहे. तत्पूर्वी येथे मात्र कॅच पकडली गेली आहे. फलंदाज येथे मात्र बाद होईल आणि हा सामना सुद्धा जिंकलाय साईनाथ मांडवा या संघाने. विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक 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 अभिनंदन.